नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत। कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। आजचा विषय आहे 2022 ला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली। याची माहिती ठाकरेंनाही आधी नव्हती, तेच पवारांना होती। सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जी टिप्पणी त्यावेळी नोंदवली होती की जर उद्धव ठाकरे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत नव्हते तर आम्ही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केलं असतं किंवा त्यांचं सरकार वाचवलं असतं। हेच शरद पवारही ठाकरेंना त्यावेळी सांगत होते की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ नका। ज्यावेळी अजित पवारांनी बंड केलं त्याची ही पूर्वकल्पना शरद पवारांना होतीच। आणि आता 2026 मध्ये ठाकरेंचे जे 6 खासदार फुटलेत, या फुटीची बंडाची इनसाइड स्टोरी, किती मध्ये सेटलमेंट झाली, किती मध्ये डील झाली, याची ही कुणकुण ही पवार गटाला आणि खुद्द शरद पवारांना आधीच लागली होती। त्यांनी ठाकरेंना सावध केलं होतं, म्हणून हा प्लॅन हा ऍक्टिव्ह होण्याआधीच डिऍक्टिव्ह करण्याच्या मार्गावर ठाकरे होते। थोडक्यात सांगायचं झालं तर ठाकरेंच्या पक्षासोबत जे काही घडलं त्याच्या मागचा बिहाइंड द सीन आधीच पवारांना माहित होता। याचाच अर्थ आता जे राष्ट्रवादी म्हणजे पवारांसोबत घडणार आहे त्याचीही माहिती पवारांना आधीच आहे। जे ठाकरेंसोबत घडलंय ते पवारांसोबतही घडणार, मात्र पवार याला थोपवण्यासाठी एक मोठी खेळी खेळू शकतात, त्यावरतीच आधारित आजचा हा व्हिडिओ। सध्या राज्याच्या राजकारणामध्ये खासदार फोडाफोडीची नवीन स्क्रिप्ट लिहिली जात असल्याची कुणकुण सुरू झाली आहे। इकडे एकनाथ शिंदे ऍक्टिव्ह झाल्याचं पाहून तिकडे अजित पवार गट देखील सक्रिय झालाय। शिंदेंना सध्या केंद्रात एक मंत्रिपद आहे। अजित पवार गटाचा केवळ एक खासदार असल्यानं त्यांना सध्या तरी केंद्रीय मंत्रिपद मिळालेलं नाही। तसेच शिंदेंच्या तुलनेत अजित पवार गटाचं स्थान देखील दुय्यम आहे। सध्या खासदारांची फोडाफोडी सुरूच आहे हे पाहून अजित पवार गटाची नजर आता शरद पवार गटाकडे वळाली आहे। शिंदे गटाने ठाकरेंचे 6 खासदार फोडल्यानंतर आता ते शरद पवार गटाच्याही संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आपल्या टप्प्यातले खासदार एकनाथ शिंदे पळवणार या भीतीने आता सुनेत्रा पवार यांनी ताडकन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। यामागे अर्थ खातं पुन्हा आपल्याला द्यावं ही मागणी असली तरी त्यासोबत शरद पवारांच्या खासदारांबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे। आता या सगळ्या घडामोडींमध्ये शरद पवार गटाचे 8 पैकी 5 खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे। केवळ चर्चाच नाही तर या बंडखोरीच्या स्क्रिप्ट मागे केंद्रीय मंत्रिपदाची गणितं आणि महायुतीमधील अंतर्गत स्पर्धा जी आहे ती उघड झाली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या संपूर्ण मोहिमेची पहिली स्क्रिप्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात तयार झाली होती। ठाकरे गट आणि त्यानंतर शरद पवार गटाचे खासदार फोडून महायुतीमध्ये आपलं वजन अधिक वाढवण्याचा शिंदे गटाचा मानस होता। ठाकरे गटाच्या काही खासदारांना आपल्याकडे ओढल्यानंतर थेट शरद पवार यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची एकनाथ शिंदेंची योजना होती। परंतु महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य मानले जाणाऱ्या शरद पवारांना या संभाव्य बंडखोरीची कुणकुण आधीच लागली। पवारांनी आपल्या खासदारांना रोखण्यासाठी अंतर्गत हालचाली सुरू करताच महायुतीमधील दुसऱ्या मोठ्या भागीदारीने म्हणजेच अजित पवार गटाने यामध्ये उडी घेतली। शिंदे गट खासदारांच्या पळवापळवीत बाजी मारणार हे लक्षात येताच अजित पवार गटाच्या नेत्या सुनेत्रा पवार अचानक अत्यंत सक्रिय झाल्या। शरद पवार गटाचे 5 खासदार जर फुटत असतील तर ते शिंदे गटाकडे जाण्याऐवजी आपल्याकडेच आले पाहिजेत, यासाठी अजित पवार गटाने चक्र फिरवली। सुनेत्रा पवार यांनी थेट दिल्ली गाठून गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। या भेटीत केवळ अर्थ खात्याबाबत चर्चा झाली नाही तर या 5 खासदारांना अजित पवार गटात सामील करून घेण्याबाबतची ही संपूर्ण रणनीती मांडण्यात आली। राष्ट्रवादीवर हक्क सांगणाऱ्या अजित पवार गटासाठी शरद पवारांचे खासदार आपल्याकडे खेचणे म्हणजे खऱ्या राष्ट्रवादीची मोहर पुन्हा एकदा दिल्लीच्या दरबारामध्ये सिद्ध करण्यासारखं आहे। आता या सगळ्या फोडाफोडीच्या मागे केवळ संख्याबळ वाढवणं हा उद्देश नाहीये, तर त्यामागे दिल्लीतील सत्तेचा वाटा मिळवण्याचा मोठा प्लॅन हा अजित पवार गटाच्या डोक्यात आहे। यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार फोडून दिल्लीत आपल्या गटाला केंद्रीय मंत्रिपद मिळवून दिलं होतं। अगदी तोच फॉर्म्युला आता अजित पवार गट वापरत आहे। प्लॅननुसार शरद पवार गटाचे 5 खासदार आपल्याकडे ओढल्यास अजित पवार गटाचे संसदेतील संख्याबळ वाढून 6 पर्यंत जाणार आहे। याच बळावर अमित शहा यांच्याकडून एखादे मोठे केंद्रीय मंत्रिपद पदरी पाडून घ्यायचा अजित पवार गटाचा थेट प्रयत्न आहे। यामुळे पक्षात आणि राज्यात सुनेत्रा पवारांची पकड मजबूत होईल। शिवाय पक्षात त्यांच्या विरोधकांना त्या देखील एक मुत्सद्दी नेत्या असल्याचा थेट संदेश जाईल। जर या 5 खासदारांची बंडखोरी प्रत्यक्षात सफल झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे भूकंप घडू शकतात।
8 पैकी थेट 5 खासदार जाणं म्हणजे शरद पवारांसाठी हा सर्वात मोठा कायदेशीर आणि राजकीय धक्का असेल. खरं म्हणजे शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा चर्चा होत्या, परंतु झालं उलटच. उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं कारण देत ठाकरेंचेच खासदार फुटले. आता खरं म्हणजे शरद पवार गटाच्या खासदारांपुढे ही एक आयती संधी आहे. काँग्रेसमधील संभाव्य विलिनीकरणाला विरोध म्हणून हे खासदार शिंदे गट किंवा मग अजित पवार गटामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु आता पहिले हे खासदार कोणाला प्राधान्य देतात त्यावरती पुढील सर्व राजकीय खेळ रंगणार आहे. शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात सुरू असलेली ही स्पर्धा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत तणाव वाढवू शकते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासमोर अजित पवार गटाचे महत्त्व वाढवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू झाला असून यात सध्या तरी शिंदेच पुढे असल्याचं दिसतंय. थोडक्यात महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दिसतं तसं नसतं हा नियम लागू होतो आणि शरद पवारांबाबत तो जास्तीचा लागू होतो. सुनेत्रा पवारांची दिल्लीवारी आणि 5 खासदारांची ही कथित नाराजी जर प्रत्यक्षात बदलली तर हा पूर्वनियोजित राजकीय डाव महायुतीचं समीकरण आणि विरोधकांची ताकद दोन्ही पूर्णपणे बदलून टाकेल यात शंका नाही. आगामी काही दिवस महाराष्ट्राच्या सत्तेसाठी अत्यंत निर्णायक दिवस ठरणार आहेत. पण जसं मी म्हटलं की ठाकरेंची फूट म्हणजे ठाकरेंच्या पक्षात पडणारी फूट ही शरद पवारांना आधीच कळून चुकली होती आणि आताही आपल्या पक्षामध्ये फूट पडू शकते याचा अंदाज घेऊन शरद पवारांनी आधीच खासदार बांधून ठेवलेत. पण तरीही जर खासदार फुटणारच असतील तर शरद पवार आपला बी प्लॅन ऍक्टिव्ह ठेवतील. एकतर काँग्रेसमध्ये विलिनीकरण किंवा मग भाजपमध्येच आपला पक्ष विलीन करून टाकतील. कारण म्हणजे शरद पवारांचं आधीचं जुनं स्टेटमेंट. सुप्रिया सुळेंनी ठरवायचंय की त्यांना विरोधी बाकावर बसायचंय की सत्तेच्या बाकावर बसायचंय. त्या आधीचं एक स्टेटमेंट शरद पवारांचं असं होतं की अजित पवार गटासोबत आपण गेलं पाहिजे असं आमच्या अंतर्गत आमदारांचा किंवा लोकांचा एक मतप्रभाव बनला. त्याच सगळ्या गोष्टींवरती अजित पवार आणि शरद पवारांचा पक्ष विलीन होणार या चर्चा होत्या. सुनेत्रा पवार विलिनीकरणासाठी हात पुढे करत नाहीये किंवा त्यांना त्यांची खुर्ची धोक्यात येईल ही भीती वाटत असेल तर मग शरद पवार तिसरा डाव एकतर भाजप सोबत जातील किंवा मग आपला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट जो आहे तो भाजपासोबत युतीत सामील करून घेतील. पण आपले खासदार फुटू देणार नाही अशी चर्चा व्हायला लागली. असो, ते पवार आहेत. कधी कुठला गेम कसा खेळतील माहित नाही, पण फूट जर घडली तर शेवटी लांडग्यांच्या तोंडाला जसं रक्त लागलेलं असतं तसं सत्तेचं रक्त हे सगळ्याच आमदार खासदारांच्या तोंडाला लागलंय. शेवटी फूट होणार असेल तर मग ती अटळ असेल. तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांच्या गटात होऊ घातलेली संभाव्य फूट शरद पवार थोपवतील